नमस्कार. आजच्या 10व्या ज्योतिर्लिंगाची जी तुम्हाला कथा सांगणार आहे ती अशी स्थळाच्या बाबत वादग्रस्त आहे. 2 ठिकाण आहेत. दोन्हीपैकी कोणते हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. पण जेव्हा तर्क उत्तर देत नाही तेव्हा श्रद्धा उत्तर देते. आणि आमची श्रद्धा याबाबत जे उत्तर देते ते सांगतोय. ते म्हणजे आम्ही श्रद्धेने हे ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात औंढ्यालाच आहे असं मानतो. औंढ्याचा नागनाथ ते नागेश्वर आहे. तसं याबाबतचा जागेचा आणखी एक दावा केला जातो. तो म्हणजे सोमनाथाच्या जवळ, द्वारका आणि सोमनाथाच्या जवळ असलेलं नागेश्वराचं मंदिर. कारण या कथेमध्ये शिवपुराणात समुद्राचा उल्लेख आहे. पश्चिम किनाऱ्यावरील समुद्राचा उल्लेख आहे तो. आणि त्या समुद्राच्या उल्लेखामुळं ते मंदिर तिथे असावं असं म्हटलं जातं. पण टी सिरीजचे मालक गुलशन कुमार यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. ते मोठं मंदिर नव्हतं पूर्वी, आता खूप मोठं मंदिर झालंय ते, म्हणून त्याला ज्योतिर्लिंगामध्ये समाविष्ट केलं जातं. पण खरं प्राचीन मंदिर, ज्याला शेकडो वर्षांचा इतिहास आहे, ते मंदिर औंढ्यात आहे. नागनाथ मंदिर औंढ्याचं, म्हणजे 750 वर्षापूर्वीपर्यंत त्याचा इतिहास तुम्हाला सापडतो. इतिहास सापडतो म्हणतो मी, पटकन माहीत असलेला, पटकन लोकाला. त्याचा खूप जुना इतिहास आहे, पण तो सापडतो तुम्हाला ती नामदेवांच्या कथेमध्ये. नामदेव आणि विसोबाची भेट जिथे झाली होती ते ठिकाण. वाद सोडून देऊ. आपल्याला वादाने काय करायचं आहे? वाद संपले पाहिजेत हा आपला प्रयत्न आहे. आणि दोघांचेही दावे असतील तर जसं आम्ही देवघरलाही ज्योतिर्लिंग मानू, परळीलाही ज्योतिर्लिंग मानू, जाऊन महादेवाला वंदन करून येऊ. इथे गुजरातमधल्या नागेश्वरालाही ज्योतिर्लिंग मानू, औंढ्याच्या नागेश्वरालाही ज्योतिर्लिंग मानू, जाऊन दर्शन करून येऊ. पण औंढ्याच्या मंदिरातली शिल्पकला मात्र बघण्यासारखी हो. नक्की जाऊन बघून या. म्हणजे तिथे जे दशावतारांची चित्र दाखवली आहेत, ते जे मंदिर आहे दगडी कामातलं, आणि विशेष म्हणजे या सगळ्या कथेमध्ये महादेव एका गुहेतून बाहेर आले, म्हणजे जमिनीत असलेल्या गुहेतून बाहेर आले असा जो उल्लेख आहे तो औंढ्यात तुम्हाला जाणवेल. कारण त्या गर्भगृहात जायचं नसतं, उतरायचं असतं. म्हणजे औंढ्याचं गर्भगृह उतरण्यासारखं आहे, जाण्यासारखं नाही. इतर वेळी आपण गर्भगृहात प्रवेश करतो, इथे खाली उतरावं लागतं, असं ते गर्भगृह आहे. चला आपण ती मूळ कथा काय बघूया. दारुका वन नावाचं एक वन आहे, ज्याचं दारुका वन नाव पुढे पडलं. पण एक जंगल आहे, आणि ज्या जंगलामध्ये दारुका नावाची राक्षसी राहत होती. या दारुका राक्षसीचा पती म्हणजे दारुक. दारुक तिचा पती, ही दारुका, आणि या दोघांचा एका वनावरती साम्राज्य होतं. यातली जी दारुका होती ना, ती पार्वतीची निस्सीम भक्त, देवी पार्वतीची निस्सीम भक्त. आणि पार्वती देवीनी तिला अनेक आशीर्वाद दिलेले होते, चांगली तपश्चर्या केली म्हणून. या आशीर्वादाने ही दारुका नावाची राक्षसी माजली होती आणि तिने उत्पात सुरू केला होता. या वनातून ना व्यापारी जाऊ शकायचा, ना कोणता मुनी तपश्चर्या करू शकायचा, ना कोणत्या राजाला त्यावर आपलं राज्य करता यायचं. जातील येतील त्या माणसाला त्रास देण्याचा उद्योग सुरू होता. मारणे, संपत्ती लुटणे, त्याचा जीव घेणे, त्याला खाऊन टाकणे, असे सगळे प्रकार ते करत होते. आणि सुप्रिय नावाचा एक वैश्य व्यापारी या भागातून जात होता. त्याच्याकडं व्यापारासाठी आवश्यक असलेलं सामान, धन, कपडा, लत्ता भरपूर होतं. सोनं, चांदी असं सगळं हा घेऊन निघालेला होता. आणि हा सुप्रिय एका समूहासोबत जात असल्यामुळं याच्यासोबत व्यापाऱ्यांचा समूह सुद्धा होता. हा सुप्रिय प्रचंड मोठा शिवभक्त. शिवाची आराधना करावी, प्रामाणिकपणे आपला व्यापार करावा, अशा स्वरूपाचा हा सुप्रिय. झालं असं की हा सुप्रिय त्या वनातून निघाला आणि दारुकाने त्याच्यावरती आक्रमण केलं. सगळ्यांना बंदिस्त केलं, सगळ्यांचं सोनं नाणं सगळं लुटून घेतलं, आणि या सगळ्यांचा जीव जाण्याची वेळ आली. आता भक्ष्य करणार या सगळ्या प्राण्यांना. मग या सुप्रिय नावाच्या वैश्याला असं वाटलं की आता आपण आपल्यासमोर दुसरा कुठला मार्ग उरलेला नाहीये. आपण
भगवान शंकराची आराधना करायला हवी. त्यांनी मनोमन शिवाचं स्मरण केलं. नियमित भस्म लावणारा हा सुप्रिय मनोमन शिवाचं स्मरण करून शिवाला प्रार्थना करू लागला, देवा, अरे तुझे स्मरण कायम करत आलो आहे, तुझ्यावर भक्ती कायम ठेवत आलो आहे. आता फक्त अपेक्षाच एक आहे की माझ्यासोबतच्या माणसाचं तू रक्षण करावंस, ज्यांना त्रास होऊ नये एवढं बघावं. त्याची आर्त हाक शिवाच्या पर्यंत पोचली आणि त्या वनातल्याच एका गुहेतून प्रत्यक्ष रूपात शिव प्रगटले. त्यांनी आपल्या शक्तीने तिथल्या सगळ्या राक्षसांचा निपात केला, संपवलं, त्यांचा प्रभाव नष्ट केला आणि या वैश्यांच्या समूहाला बळ प्रदान केलं, सुरक्षा प्रदान केली. चिडलेल्या शिवांनी असं ठरवलं की या दारुका नावाच्या राक्षसीलाही मारायचं आहे. आणि त्या दारुका नावाच्या राक्षसीने मनोमन माता पार्वतीचं स्मरण केलं. ती म्हणाली, देवी, आपलाच आशीर्वाद आहे आणि आपलाच पती आता आम्हाला मारायला येतो, आम्ही काय करावं? तेव्हा देवी पार्वती तिथे प्रगटल्या आणि शिवांना म्हणाल्या की हे भगवन, ही माझी पट्ट शिष्य आहे, तिच्यावर माझा विशेष जीव आहे, आपण तिला मारू नये, तिला सोडून द्यावं. ते म्हणले, शिव, सोडून देऊ तर बाकीच्यांचं काय? नाही म्हणले, ती आता यापुढे माझ्याच वरदानाने ते करत होती, यापुढे असं काही करणार नाही, ती नीट वागेल. शिवानी एकदा दारुकाकडे बघितलं, तिला विचारलं, बाई कसं करतेस? ती म्हणाली, भगवान, माझी चूक झाली, क्षमा करा, अपराध पोटात घ्या आणि तुम्ही मला इथे राहू द्या, तुम्हीही इथेच राहा. भगवान शिव म्हणाले, तथास्तु, मीही इथे राहीन. हे वन सगळ्या लोकांच्यासाठी उपयोगी असेल. इथे ब्राह्मण, वैश्य, शूद्र, क्षत्रिय सगळ्या वर्णाचे लोक एकत्र राहू शकतील, त्यांना समान अधिकार असतील. या दारुका वन नावाने हे ओळखलं जाईल. तुझंही नाव प्रचंड इथे राहील आणि वनात नागांचा संचार असतो, म्हणून त्या रूपात, नागेश्वराच्या रूपामध्ये मी इथे कायम निवास करून राहील. या 10व्या ज्योतिर्लिंगात शिव कायम स्थापित झाले आणि आजही हे ज्योतिर्लिंग दारुका वनातील नागेश्वर म्हणून ओळखलं जातं. नागेशम दारुका वने असा त्याच्या श्लोकातला शब्द सापडतो. आता हे दारुकावन कोणतं मानायचं? समुद्रकिनाऱ्यावरून व्यापारी आले असा उल्लेख आहे म्हणून तिथलं मानायचं, की समुद्रकिनाऱ्यावरून व्यापारी इकडं आले म्हणून इकडचं मानायचं? हा प्रश्न ज्याच्या त्याच्या श्रद्धेच्या आणि भक्तीच्या वरती सोडतो. मी तर दोन्हीकडेही दर्शन करून आलोय. तुम्ही जा, दोन्हीकडेही दर्शन करून या आणि शिवाची कृपा प्राप्त करा. नमस्कार.